अन्नपूर्णा वर्ल्ड्स किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर बनवूया हॉटेलसारखी पनीर भाजी. येथे मी 3 कांदे घेतलेले आहेत. कांद्यातला स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घेतलेला आहे. आता यामध्ये मी हा कांदा कट करत आहे. बाई ठेवला तरी चालतो, पण मी लवकर परतण्यासाठी त्याला छोटे छोटे आणखीन तुकडे करत आहे त्याचे. हा कांदा असेल तर थोडा वेळ लागतो. आता यामध्ये आपण पनीरचे मी छोटे छोटे कप करून घेतलेले आहेत आणि त्याला छान असं लालसर तळून घेऊयात. तर पनीर काढून घेते आणि यामध्ये आपण कांदा ॲड करूया. कांदा छान असं परतून घेऊया. अगदी लालसर होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजीमध्ये त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला. बघू शकता कांदा छान परतत आलेला आहे. आणखीन थोडा तपकिरी होईपर्यंत आपण याला थोडं परतूया. कांदा छान परतत आला की यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. लगेच टोमॅटो आपण सोबत ॲड केला की तो कांदा छान परतत नाही, त्याला वेळ लागतो. त्यामुळे अगोदर कांदा नंतर टोमॅटो. आता हे दोन्ही एकत्र छान परतूयात. यामध्ये मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा टाकत आहे. दोघांना छान असं परतून घेऊया. छान परतलेत. आता मी याला काढून घेते आणि यामध्ये 1 तेजपत्ता, दालचिनी, 2 लवंग, इलायची आणि 4-5 मिरी घातलेली आहेत. छान असं परतत आलेलं आहे तेही. चला आपण याला काढून घेऊया आणि मिक्सी बाउलमध्ये टाकून बारीक करून घेऊया. चला तर मी याला पटकन असं बारीक करून घेते. इकडे एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये मी पनीर ग्रेव्ही मसाला टाकून त्याला थोडा वेळ भिजत घालायचा आहे. यामध्ये माझ्याकडे जवळपास 100 ग्रॅम पनीर होतं, त्यासाठी मी हा अर्धा मसाला ॲड करत आहे. याला असं भिजत घालायचं, जेणेकरून मसाला फुगतो आणि मग ग्रेव्हीमध्ये ॲड केल्यावर तो करपत नाही. त्यामध्ये थोडी जिरी टाकूयात, थोडीशी कोथिंबीर. फोडणीला कोथिंबीर टाकली की छान असं सेंट येतो कोथिंबीरीचा. यामध्ये मी धनेपूड आणि गरम मसाला ॲड करत आहे 1 चम्मच. छान परतून घेऊयात. यानंतर मी आता यामध्ये आपण काढलेली टोमॅटोची प्युरी ॲड करूया आणि छान परतून घेऊया. त्यामध्ये आपण टाकलेला तो जिरा, कोथिंबीर आणि धनेपूड मिक्स होऊन जाईल. त्यामुळे थोड्या वेळेला छान परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो छान अगोदरच आपण परतून घेतले की त्याला जास्त वेळ लागत नाही परतायला, म्हणजे आपला बराच वेळ वाचतो नंतर. चला आता मी यामध्ये 1 चम्मच हळद, त्यानंतर 2 ते 2.5 चम्मच यासारखं तिखट यामध्ये ॲड करत आहे. ते जास्त तिखट नसतं, पण तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. छान परतून मिक्स करून घेऊयात यामध्ये. थोडंसं याला असंच परतू दिलं की थोडं छान परतून झालं की म्हणजे छान असा सेंट येतो.
आता आपण यामध्ये हा छान परतला. आता यामध्ये आपण पनीर घेऊन मसाला ॲड करू. दोघं छान एकत्र करून घेऊ. जे झाले थोडं वेळ आणखीन याला परतो. छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये पाणी ॲड करूया. जेणेकरून थोडं पाणी टाकलं ते झाकून ठेवूयात. थोडं पाणी मी गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी थोडं टाकायचं आणि नंतर याला झाकून ठेवायचं. मसाले जे आहेत ते बाहेर तेल सोडतात. यामध्ये आता मी थोडं दही ॲड करते. 1-2-3 चम्मच दही आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही. कधी कधी कुणाला दह्याची आंबट चव आवडत नाही. चला आपण याला झाकून ठेवूया जेणेकरून मसाला पाणी सोडेल. तेल आणि पाणी दोन्ही मस्तपैकी होऊन जातं. छान असं तेल सोडलेलं आहे मसाल्याला. आणखीन थोडा वेळ झाकून ठेवते. यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला झाकून ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी पनीर ॲड करून घेते. पनीरचे तुकडे आपण यामध्ये ॲड करू आणि छान परतून घेऊ आणि आणखीन थोड्या वेळ याला झाकून ठेवू. पनीरचं असं मस्त सेंट त्यामध्ये येईल. चला थोड्या वेळ झाकून ठेवूयात 15 मिनटासाठी. त्यानंतर तुम्ही बघू शकता 15 मिनटाने भाजी अशी झालेली आहे. यामध्ये मी मीठ नव्हतं टाकलं, मी आत्ता ॲड करत आहे. ग्रेव्हीमध्ये मीठ असू शकतं. खूप छान. आणखीन थोड्या वेळ झाकून ठेवते. थोडी घट्ट होईल. एकदम हॉटेलसारखी याला स्ट्रक्चर येऊन जाईल. बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे. यामध्ये आता मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपलं पनीर भाजी तयार आहे. एकदम हॉटेलसारखी बघू शकता तुम्ही. इतकं खमंग वास येतो. तर मग डिशमध्ये सर्व करूया. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. खूप छान दिसत आहे. प्रतिम. खूपच सुंदर. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली तर. खूपच सुंदर.